नमस्कार शेतकरी मित्रांनो. आजच्या या सविस्तर आणि अत्यंत महत्त्वाच्या बाजारभाव विश्लेषणात आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. बघा, शेती म्हणजे निसर्गाशी चाललेला आपला रोजचाच एक खडतर संघर्ष आहे, बरोबर? आणि या संघर्षात पिकाला वाचवण्या इतकीच मोठी आणि काळजीत टाकणारी गोष्ट कोणती असेल तर ती म्हणजे बाजारातील अनिश्चितता. आज आपण ह्याच अनिश्चिततेवर थोडी मात करण्यासाठी तूर आणि हरभरा या दोन प्रमुख पिकांच्या बाजारभावाचा अतिशय बारकाईने आढावा घेणार आहोत. ही फक्त काही आकडेवारी नाहीये बरं का, तर आपण शेतात जो घाम गाळतोय त्याचं योग्य आर्थिक नियोजन करण्याची ही एक गुरुकिल्ली आहे. रात्रंदिवस एक करून आपण पीक उभं करतो, पण शेवटी बाजारात नेल्यावर आपल्या कष्टाला योग्य दाम मिळेल का? हा प्रश्न प्रत्येक शेतकरी मित्राच्या मनात घर करून असतोच. दरांमध्ये जे अचानक चढ उतार होतात ना, त्यामुळे अनेकदा नैराश्य येतं. म्हणूनच ही सगळी बाजाराची अनिश्चितता दूर करण्यासाठी आणि रोजचे अचूक खात्रीशीर बाजारभाव थेट मिळवण्यासाठी आत्ताच कृषीसाथी या आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. कारण खात्रीशीर आणि वेळेवर मिळणारी माहिती हाच आजच्या काळात आपला सर्वात मोठा आधार आहे. चला तर मग वेळ न दवडता आजच्या या महत्त्वाच्या विश्लेषणाला सुरुवात करूया. भाग 1. शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी बातमी, बाजारात पुन्हा मोठी वाढ. गेले काही दिवस तर आपण बघितले तर बाजारात एक प्रकारची मंदी किंवा थोडी संभ्रमाची स्थिती होती. पण आता चित्र बदलतंय. ती मंदी आता मोठ्या प्रमाणावर दूर होताना दिसत आहे. संपूर्ण राज्यामध्ये तुरीच्या सरासरी दरात पुन्हा एकदा एक मोठी आणि सकारात्मक उसळी पाहायला मिळतेय. बाजार समित्यांमध्ये एक नवीनच उत्साह आलाय. सध्या जर बघितलं तर तुरीला सरासरी 7,500 ते 8,200 रुपयांच्या दरम्यान अतिशय मजबूत असा दर मिळतोय. जे शेतकरी योग्य दराची वाट पाहत थांबले होते ना, त्यांच्यासाठी खऱ्या अर्थाने ही एक भक्कम आणि सकारात्मक सुरुवात मानली जातेय. आणि हो, याच वाढत्या दरांसोबत अजून एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट आपण समजून घेतली पाहिजे. ती म्हणजे सरकार यावर्षी सर्व शेतकऱ्यांची तूर हमी भावाने म्हणजेच MSPवर खरेदी करणार आहे. आता याचा फायदा काय? तर हा हमी भावाचा निर्णय बाजारातील भीती कमी करणारा एक खूप मोठा आधार आहे. समजा उद्या बाजारात दरांची घसरण होण्याची शक्यता निर्माण झालीच तरी हा सरकारी खरेदीचा निर्णय दरांना एक प्रकारचं स्थैर्य आणि संरक्षण देतो. त्यामुळे साहजिकच घाबरून जाऊन कमी भावात आपला माल विकण्याची वेळ आपल्यावर येत नाही. भाग 2. तुरीचे वाढते बाजारभाव, प्रत्येक बाजार समितीचे सविस्तर विश्लेषण. आता आजची आकडेवारी बघितली तर खरोखरच थक्क व्हायला होतं. तब्बल 8,400 रुपये. होय, बरोबर ऐकलत. हिंगणघाट बाजार समितीने आज खऱ्या अर्थाने उच्चांक गाठलाय. हिंगणघाटमध्ये लाल तुरीला जास्तीत जास्त 8,400 रुपये प्रति क्विंटलचा हा विक्रमी दर मिळालाय. विचार करा, संपूर्ण राज्यासाठी आणि विशेषतः आपल्या तूर उत्पादक शेतकऱ्यांसाठी हा आकडा किती मोठी आशा घेऊन आलाय. कष्टाचं खरं चीज झालंय असं म्हणायला हरकत नाही. आता आपण थोडं विदर्भातील इतर मोठ्या बाजार समित्यांकडे वळूया. तिथेही चित्र अतिशय भक्कम आहे बरं का. अकोल्यात तब्बल 1,284 क्विंटल तर कारंजामध्ये 1,450 क्विंटलची मोठी आवक आज पाहायला मिळाली आहे. आता यात लक्ष वेधून घेणारी बाब कोणती? तर एवढी प्रचंड आवक असूनही अकोल्यात जास्तीत जास्त 8,150 रुपये आणि कारंजामध्ये 7,900 रुपयांचा अतिशय मजबूत दर मिळालाय. म्हणजे बघा, बाजारात आवक वाढलीये पण तरीही दर कोसळलेले नाहीयेत, ते अतिशय भक्कमपणे टिकून आहेत. अकोला बाजार समितीमधील अजून एक विशेष आणि अभ्यास करण्यासारखी बाब म्हणजे तिथे कमीत कमी दर आहे 6,800 रुपये आणि जास्तीत जास्त दर मिळालाय 8,150 रुपये. आता या दोन दरांमधला हा तब्बल 1,350 रुपयांचा एवढा मोठा फरक आपल्याला काय सांगतोय? तर हा फरक थेट मालाच्या दर्जा आणि गुणवत्तेवर मिळणाऱ्या पैशांचा आहे. जो माल अतिशय स्वच्छ आहे, चांगला वाळलेला आणि दर्जेदार आहे, त्याला निश्चितच हा मोठा प्रीमियम भाव मिळतोय. त्यामुळे मालाची प्रत राखणं किती महत्त्वाचं आहे हे यावरून स्पष्ट होतं. यापुढे जाऊन आपण अमरावती, वाशिम आणि यवतमाळची आकडेवारी पाहूया. अमरावतीमध्ये जास्तीत जास्त दर 7,471 रुपये मिळालाय, वाशिममध्ये 7,690 आणि यवतमाळमध्ये 7,350 रुपयांपर्यंतचे कमाल दर पाहायला मिळालेत. आता या सर्व बाजार समित्यांमध्ये सर्वात जमेची बाजू कोणती असेल तर ती म्हणजे या सर्व ठिकाणी कमीत कमी दर देखील बऱ्यापैकी 7,000 रुपयांच्या आसपास अगदी भक्कमपणे उभे आहेत. म्हणजे बाजारात कुठेही मोठी पडझड किंवा घसरण होताना दिसत नाहीये. ही सगळी आकडेवारी थोड्या वेळासाठी बाजूला ठेवून जर आपण विचार केला तर एक गोष्ट अगदी मनाला भिडते. बाजारातले हे वाढते दर म्हणजे केवळ बाजार समितीच्या बोर्डावरचे आकडे नाहीयेत, तर ते अहोरात्र केलेल्या कष्टाचं आणि शेतात सांडलेल्या घामाचं फळ आहे.
ऊन पावसाची तमा न बाळगता आपण जे कष्ट करतो ना, त्याला आज मिळालेले हे दर खऱ्या अर्थाने जिद्दीला आणि आपल्या संयमाला मिळालेला योग्य न्याय आहे असं मला वाटतं. चला आता आपण आपल्या मराठवाड्याकडे वळूया. जालना, हिंगोली आणि जिंतूर या महत्त्वाच्या बाजार समित्यांमध्येही अतिशय समाधानकारक चित्र पाहायला मिळतंय. जालन्याला आज 7,800 रुपये कमाल दर मिळालाय, तर हिंगोलीमध्ये 7,855 रुपये आणि जिंतूरमध्ये 7,800 रुपयांचा कमाल दर निघालाय. मराठवाड्यात आता हा 7,800 रुपयांचा टप्पा सातत्याने आणि अगदी सहजपणे गाठला जातोय आणि खरं सांगायचं तर भविष्यातील दरांसाठी हा अतिशय सकारात्मक संकेत आहे. आता लातूर बाजार समितीचा तर विषयच वेगळा आहे. आजची तिथली आवक खरोखरच थक्क करणारी आहे. तब्बल 3,911 क्विंटल. बाजार समितीत गाड्यांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या असताना आणि आवक इतक्या मोठ्या प्रमाणात असतानाही लातूरमध्ये जास्तीत जास्त दर 7,825 रुपये इतका घसघशीत मिळालाय. लातूर बाजाराची ही ताकद आणि दरांवर असलेली ही भक्कम पकड खरोखरच कौतुकास्पद आहे. एवढी आवक पचवूनही दर न पडू देणं हेच या बाजाराचं मोठं सामर्थ्य आहे. आणि आता हे एक अतिशय रंजक आणि अचंबित करणारं उदाहरण बघा. गंगापूर बाजार समितीमध्ये आज केवळ 12 क्विंटलची म्हणजेच अतिशय नाममात्र आवक झाली. पण इथल्या बाजाराचं गणित बघा. आवक एकदम कमी असल्यामुळे इथला कमाल दर अचानक उसळी मारून तब्बल 8,115 रुपयांवर जाऊन पोहोचला. मागणी आणि पुरवठ्याचं हे गणित दरांना कसं वळण देतं आणि अचानक मोठी झेप घ्यायला कसं नव्हतं याचं हे एक उत्तम उदाहरण आहे. भाग 3. हरभरा दरात मोठी वाढ, दुपारनंतर बाजारात झालेले सकारात्मक बदल. तुरीचे हे अतिशय दमदार आकडे पाहिल्यानंतर आता आपण हरभऱ्याकडे वळूया. मागील काही काळ जर आपण पाहिला तर हरभऱ्याच्या बाजारभावात थोडा तणाव होता, एक प्रकारची अस्थिरता जाणवत होती. पण 2 मेच्या दुपारपासून बाजारात अचानक एक वेगळीच सकारात्मक ऊर्जा आणि गती निर्माण झाली आहे. बाजारातील एकूण व्यापाऱ्यांची मानसिकता एका रात्रीत कशी बदलून गेली आहे आणि दरांनी पुन्हा उभारी कशी घेतली आहे हे आता सर्वत्र जाणवायला लागलंय. आणि हीच ती वेळ आहे जेव्हा आपल्याला आशेचा किरण दिसतो. हरभऱ्याच्या बाबतीत आजची सर्वात मोठी आणि सर्वांना सुखद धक्का देणारी बातमी आलीय ती थेट पुणे बाजार समितीतून. पुण्यात हरभऱ्याने तब्बल 7,000 रुपयाचा कमाल दर आज गाठलाय. पुण्यात मिळालेला हा 7,000 रुपयांचा दर हरभरा उत्पादकांसाठी खऱ्या अर्थाने एक मोठी आशा निर्माण करणारा ठरलाय. हा आकडा एक गोष्ट ठणकावून सांगतो, ती म्हणजे चांगल्या आणि दर्जेदार मालाला बाजारात मरण नाही, त्याला नक्कीच त्याची योग्य किंमत मिळते. इतर ठिकाणची हरभऱ्याची स्थिती बघितली तर ती देखील बऱ्यापैकी भक्कम आहे. भोकरदनमध्ये आज कमाल दर 5,300 रुपये मिळालाय, तर वरोरा, शेगाव आणि वरोरा लोकल या दोन्ही ठिकाणी कमाल दर 5,200 रुपयांवर स्थिर राहिलाय. या संपूर्ण आकडेवारीवरून एक गोष्ट अगदी ठळकपणे समोर येते, ती म्हणजे हरभऱ्यासाठी आता 5,200 रुपयांचा एक अतिशय मजबूत पाया तयार होताना दिसतोय. त्यामुळे इथून पुढे मोठी पडझड होण्याची शक्यता आता खूप कमी वाटते. शहादा बाजार समितीचा कल सुद्धा अतिशय रंजक आणि महत्त्वाचा आहे. इथे हरभऱ्याचा कमीत कमी दर 5,000 रुपये आणि जास्तीत जास्त दर 5,861 रुपये इतका नोंदवला गेलाय. हा जो मधला फरक आहे ना, तो पुन्हा एकदा आपल्याला मालाच्या गुणवत्तेचं महत्त्व पटवून देतो. चांगल्या दर्जाचा टपोरा आणि एकदम स्वच्छ हरभरा आता 5,900 रुपयांच्या अगदी जवळ जाऊन प्रीमियम भाव घेतोय, हे यावरून अगदी स्पष्टपणे सिद्ध होते. हरभऱ्याची आकडेवारी पूर्ण करताना बार्शीमध्ये 5,200 रुपये, बार्शी वैरागमध्ये 5,175 आणि वरुड राजुरामध्ये काबुली हरभऱ्याला 5,650 रुपयांचा कमाल दर आज मिळालाय. ही सगळीकडची आकडेवारी पाहता हरभऱ्याच्या दरांना आलेली ही सकारात्मक गती काही केवळ एकाच ठिकाणी मर्यादित नाहीये, तर ती आता संपूर्ण राज्यभरात पसरतीये यावर आता शिक्कामोर्तब होतंय. बाजाराचा कल आता पूर्णपणे वळालाय. आता बाजाराची ही संपूर्ण स्थिती पाहून आपण काय विचार करायला हवा? तर सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आता बाजारात एक प्रकारची स्थिरता आणि विश्वास निर्माण होतोय. त्यामुळे कोणतीही घाई करून किंवा बाजारात दर पडतील या अनाठायी भीतीने आपला माल कमी भावात विकण्याऐवजी योग्य दराची वाट पाहणं जास्त शहाणपणाचं ठरेल. पूर्ण आत्मविश्वासाने मालाच्या विक्रीचं टप्प्याटप्प्याने नियोजन करणं हाच आता सर्वांसाठी योग्य आणि फायदेशीर मार्ग आहे. बाजाराचा हा बदलता रंग आपण समजून घेतलाच पाहिजे. भाग 4. आजचा योग्य निर्णय, पुढील अचूक धोरण आणि नियोजन. बघा, बाजाराची माहिती मिळवणे हा केवळ पहिला टप्पा आहे, पण त्या मिळालेल्या माहितीचा प्रत्यक्ष वापर करून नफा कसा कमवायचा हेच सर्वात महत्त्वाचं आहे.
आजचे सर्वात महत्त्वाचे आणि लक्षात ठेवण्यासारखे 3 मुद्दे कोणते आहेत? तर पहिली गोष्ट, अनेक मुख्य बाजार समित्यांमध्ये तूर 8,000 रुपयांचा टप्पा पार करून अत्यंत चांगला नफा मिळवून देते. दुसरी गोष्ट, हरभऱ्याच्या दरांमध्ये आता खऱ्या अर्थाने सकारात्मक सुधारणा होतीये. आणि तिसरी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे शासनाच्या हमी भावाचे म्हणजेच MSPचं एक भक्कम सुरक्षा कवच बाजारात आपल्याला मोठा आधार म्हणून कायम आहे. शेती करणं म्हणजे केवळ शेतात राबून पीक घेणं एवढंच नाहीये, तर योग्य वेळी बाजाराचा कल ओळखून अचूक निर्णय घेणं आणि आपल्या कुटुंबाचं आर्थिक भविष्य सुरक्षित करणं हे देखील तितकंच महत्त्वाचं आहे. आशेचा हा सूर्योदय आणि आजची ही भक्कम आकडेवारी आपल्या कष्टाला खऱ्या अर्थाने एक योग्य दिशा दाखवेल असा मला पूर्ण विश्वास वाटतो. बाजारावर असंच बारीक लक्ष ठेवणं आणि अत्यंत संयमाने व हुशारीने निर्णय घेणं हे आजच्या काळात खूप गरजेचं बनलं आहे. आजच्या या सविस्तर आणि अभ्यासपूर्ण बाजार विश्लेषणात अगदी शेवटपर्यंत सहभागी झाल्याबद्दल आपल्या सर्व शेतकरी मित्रांचे मी मनपूर्वक आभार मानतो. आजचे हे वाढते दर पाहता एक मोठा प्रश्न नक्कीच निर्माण होतो. येत्या काही दिवसांत तूर लवकरच 9,000 रुपयांचा तो ऐतिहासिक टप्पा पार करेल का? काय वाटतं तुम्हाला? रोजच्या रोज असेच अचूक, सविस्तर आणि खात्रीशीर बाजारभाव जाणून घेण्यासाठी आणि आपल्या घामाचे योग्य दाम मिळवण्यासाठी कृषी साथी या आपल्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. कारण लक्षात ठेवा, माहिती हीच आपली खरी ताकद आहे. पुन्हा लवकरच भेटूया अशाच एका महत्त्वपूर्ण विश्लेषणासोबत. तोपर्यंत धन्यवाद.